खाड़ के फेंक देने का है करके उसमें। एक महत्वाचा मुद्दा समोर दिसतोय तो म्हणजे SIR. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता SIR सुरू होणार आहे. जिथे जिथे SIR राबवण्यात आलं तिथे तिथे खास मुस्लिम समाजाचीच नावं गाळल्या गेली अशा पद्धतीचे आरोप होत आहेत आणि आता महाराष्ट्रामध्ये ते सुरू होणार आहे प्रक्रिया. ऑलरेडी आमच्याकडे ते प्रक्रिया सुरू झालेली आहे. खूप अवेअरनेस आम्ही लोकांमध्ये क्रिएट केलेलं आहे. कारण आम्हाला माहीत आहे की हे जे रिव्हिजन होत आहे SIRच्या नावाखाली इलेक्टोरल रोल्सचा, त्याचं मुख्य कारण एकच आहे की त्या इलेक्टोरल रोलमध्ये ज्या एरियातून भाजपला मतदान मिळणार नाही त्या एरियातून जास्तीत जास्त अपन कशा कातरी लावू शकतो. देखिए आज हम आपको यही कह रहे हैं, आज इस मुल्क के हर मुसलमान को आप शक की नजर से जो देखना शुरू करे हैं कि वो जो आदमी आता है भाजपा वाला, मैं बोला तो फिर विवाद हो जाता है. उसका नाम मेरे दिमाग में चढ़ता ही नहीं है. मतलब सॉरी सविता, वो उसका नाम मेरे को तोतला ही बोल के मेरे जबान में इतना चढ़ चुका है. मैं सॉरी आपके चैनल के ऊपर बोल, लेकिन वो आता है यहाँ पे और बोलता कि इतने सारे बांग्लादेशी है करके. तर मालेगाव मध्ये गेलं होतं. मालेगाव मध्ये ते सिल्लोड मध्ये दर 8 दिवसांनी येतं आणि अशा प्रकारे ते वागतात की जसं म्हणजे कोणता चीफ इलेक्शन कमिशनर आलेला आहे किंवा चीफ जस्टिस आलेले आहे. म्हणजे ऑफिसर्स हे पण असं उभे राहतात त्याच्याकडे. त्याचे काय आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एक फेल्ड पॉलिटिशियन, त्याला एक हे देण्यात आलेला आहे की Z++ सिक्युरिटी ले और पूरे महाराष्ट्र के अंदर है तो तू घूमते फिर करके उसने. तर बांग्लादेशी आहे. आता तुम्ही त्यांना एकदा विचारा ना की किती बांग्लादेशी मिळाले तुम्हाला मालेगावमध्ये. तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये किती मिळाले का एखाद बांग्लादेशी, सिल्लोडमध्ये मिळाले का बांग्लादेशी करके. मग जेव्हा हे बोलतो तर ते ब्रेकिंग न्यूज चलती. सिल्लोडमध्ये खूप सारे बांग्लादेशी घुसखोर तोतला ऐसा कोलन करून. अरे अगर हमारे से सबूत मांग रही है सविता जी तो जाइए इस मुल्क के खबरस्तानों के अंदर देखिएगा. जो खबरें हैं वो गवाही दे रही है हमारे दादा परदादाओं की कि ये मुल्क में हम पैदा हुए थे करके. उसमें ये मुल्क हमारा भी उतना ही मुल्क है जितना सविता जी का है, उतना ही इम्तियाज जलील का है. धन्यवाद इम्तियाज जी, तुम्ही बराच वेळ काढलात आणि आज सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या माध्यमातून जे काही ज्वलंत विषय आहेत त्यांना डिकोड करण्याची मदत महाराष्ट्राला नक्कीच होईल अशी आशा आपण करूयात. परत एकदा धन्यवाद.